चालत्या ट्रेनमध्ये अंध मुलीचा विनयभंग। चालत्या ट्रेनमध्ये अंध मुलीचा विनयभंग। काळीमा फासणारी लाजिरवाणी घटना। दुचंद्र प्रतिनिधी। रात्री 11च्या सुमारास दिव्यावरून वसईला येणाऱ्या गाडीमध्ये कामण ते दुचंद्र या स्टेशन दरम्यान अपंगांच्या डब्यामध्ये 2 अज्ञात इस्मांनी एका अंध मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। आपला बचाव करण्यासाठी त्या मुलीने वेग कमी झाल्यावर चालत्या ट्रेनमधून जुचंद्र स्टेशनवर उडी मारली। ती मुलगी जुचंद्र स्टेशनवर लोकांना दिसली तेव्हा ती अतिशय घाबरलेली होती। स्टेशनवरील एका ओळखीच्या माणसाने तिला घरापर्यंत पोहोचवलं। अंध मुलीला घडलेल्या प्रकाराचा प्रचंड धक्का बसला असून जुचंद्र परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे। परंतु तिचा विनयभंग करणारे नक्की कोण होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। ही बातमी तुम्ही सुद्धा वाचली असेल ना, आणि कदाचित तेव्हा विसरूनही गेला असेल। पण या बातमीत जिचा उल्लेख फक्त एक अंध मुलगी असा आलाय ती नाही ना, ती फक्त सेल्फ डिपेंडंटच नव्हती, तर तिच्या घरात कमावणारी एक मुख्य व्यक्ती होती। तिच्या घरच्यांचा आधार होती। ती नोकरी करून तिच्या आईवडिलांना सुद्धा सांभाळत होती हे किती जणांना माहिती। त्या रात्री सुद्धा ती कामावरून घरी यायला निघाली होती, पण त्या रात्रीच्या घटनेनंतर तिचं आयुष्यच बदलून जाणार ह्याची त्या बिचारीला कल्पना सुद्धा नव्हती। तिला तिची ठरलेली 9:35ची ट्रेन पकडायची। 9:35ची गाडी तर गेली, नैनाची ही नेहमीची गाडी अजून कशी आली नाही? काय कोणास काय झालं आता? आल्यावर विचारायलाच पाहिजे तिला। हे काय बरं आहे का? आलीस? हो। इतका उशीर का झाला? अगं तुझी 9:35ची ट्रेन गेली नाही ना? गेली ट्रेन? अरे देवा, तरी घाईघाईतच आले मी। अगं पण तुला एवढा उशीर का झाला? अहो आईसाठी साड्या आणि बाबांसाठी औषध घेत होते ना, म्हणून उशीर झाला। आणि ट्रेन पण नेमकी आजच वेळेत आली। नेहमी 10 मिनिटं तरी लेट असते, आज मला याला जरा उशीर झाला तर अगदी ऑन टाइम गेली। आणि मी तुझ्या काळजीत होतो। आता पुढची ट्रेन येईपर्यंत तुला इथेच प्लॅटफॉर्मवर थांबावं लागेल नाही ना? जाऊ दे, चुकली तर आता काय करणार, थांबते। तेवढंच तुमच्यासोबत बोलायला वेळ मिळेल। हो ना, आणि तेवढंच मलाही तुला चहा पाजायला मिळेल। चहा देतो तुला? हो। बरं काका, हे औषध बघाव, नाही म्हणजे बाबांचं नेहमीच औषध आहे ना? हो हेच आहे, पण तू आज का विचारतेस? तू तर हे नेहमी घेऊन जातेस ना? नाही अहो, नेहमीचं मेडिकल स्टोअर बंद होतं ना, म्हणून दुसरीकडून घेतलं। तसा बॉक्सचा आकार कळतो मला, पण नाव कसं वाचणार? काळजी करू नकोस, औषध तेच आहे। तू चहा घे बघू आधी। बरं, आधी या साड्या बघा ना। हो हो बघतो। कशा आहेत? आईला आवडतील ना? हो, अरे वा, छान आहे की। तू घेतलं म्हणजे आईला नक्कीच आवडणार। हो ना? हे घे,
हे ठेव नीट सगळं. हा बरं मला सांगा ना, हा? त्यातली एक क्रीम कलरची आहे आणि दुसरी गुलाबी, बरोबर ना? हो हो. आईला ना हे दोन रंग खूप आवडतात, म्हणून मुद्दाम दुकानदाराला सांगून तेच घेतले. बरोबर दिलेत ना? हो अगदी बरोबर दिलंय त्यांनी. साड्या पाहून ना आई खूप खुश होईल. हो हो. पण घरी जायला उशीर होईल तुला. आई वाट पाहत असेल ना. आणि 11 शिवाय गाडी नाहीये तुला आता. तुम्ही आहात ना सोबतीला, मग कसली काळजी. नैनाची 9:35ची ट्रेन बाबांसाठी औषधं आणि आईसाठी साड्या घेण्यामुळे चुकली. पण ही ट्रेन चुकणं तिला किती महागात पडणार होतं ह्याची त्या बिचारीला कल्पनाही नव्हती. तसे सोबतीला स्टॉलवाले काका होते, पण वेळ सांगून येत नाही ना. कोणाच्या मनातलं हिंस्त्र श्वापत कधी जागं होईल आपण नाही सांगू शकत. आता 11:15 झाले. 11 वाजले की ट्रेन येईल. तिला सुखरूप ट्रेन मध्ये बसवलं आणि ती निघाली का मगच मी घरी जाईन म्हणतो. हाय की नाही? नैना एकटी होती आणि ते दोघे. काकांनी सोबत द्यायचं कबूल केलं होतं आणि नेमकं तेव्हाच त्यांना फोन आला. एक मिनिट जरा फोन आला. हॅलो. हा बोल सखू. नाही अजून निघालो नाहीये. नाही नाही म्हणजे दुकान बंद केलंय. अगं काय झालंय, नैनाची गाडी चुकली आहे ना. काय? बर बघतो मी. हो हो. काय झालं काका? माझा नातू आहे ना चिन्मय, हा त्याची तब्येत बिघडली आणि नंदू पण घरी नाहीये. ती एकटीच आहे ना. अरे बापरे, मग तुम्ही जा घरी लवकर. ट्रेनची वेळ झालेलीच आहे ना, गाडी येईलच इतक्यात. नाही ग, येऊ दे. हे बघ, तुला बसवल्याशिवाय मी काही जाणार नाही इथून. अहो काका, माझी काळजी करू नका, मी जाईन बरोबर. नाही नाही असं नाही. मी चढून आणि मगच जाईन निवांतपणे. काका ऐका माझं, जा तुम्ही घरी. खरंच जाशील? हो हो जाईन मी. बरं इथून हलायचं नाही. तुझ्या गाडीचा डब्बा इथेच येणार आहे हे लक्षात आहे ना. काका हो, किती काळजी करताय, माहितीये मला. मी रोज याच डब्यातून जाते ना. आपल्या स्टॉलच्या डाव्या बाजूने 12 पावलं चालून उभं राहायचं, म्हणजे ट्रेनचा डब्बा अगदी माझ्या समोरच येतो. शाबाश शाणी का माझी बाई. चल येतो मी. हो हो. नैनाचा डबा रोजचाच होता, पण ट्रेन वेगळी होती. ती पहिल्यांदाच एकटी इतक्या रात्री घरी चालली होती. पण नैनाला कल्पनाही नव्हती की त्या डब्यात आधीच 2 लांडगे दबा धरून बसले होते.
मस्त पोरगी आहे. हे एकदम सॉलिड आहे. बघ आपल्याकडे बघते बघ. रमन आज परी बार मध्ये थांबलो आणि आपली गाडी चुकली. अरे गाडी सुटली तर सुटू दे. ही परी मिळाली ना. हा एक नंबर. हो हो. कोण आहे इथे? कोण आहे? कोण आहे इथे? हो लय मस्त पोरगी आहे. लय भारी चान्स आहे भो. अरे कोण नाही आहेत भाव. ये कोण आहे इथे? कोण आहात तुम्ही? सोडा सोडा मला मला सोडा. सोडा मला मला सोडा मला. ए भो. सोडा मला सोडा मला मला सोडा. तुला दिसत पण नाही. कोणाला काही सांगू पण नाही शकणार. नैनाला दिसत नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्यातला सैतान जागा झाला. ते दोघे होते आणि नैना एकटी. अरे ये मस्त मजा करू. लढ भाऊ ये. सोडा मला. ये भाऊ ये. सोडा सोडा मला. सोडा मला. नैना एकटी असहाय्यपणे लढत होती. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडत होती. गाडीचा वेग जरा कमी झाल्याचे लक्षात आल्यावर तिने सर्व शक्तीनिशी त्या दोघांना ढकललं आणि जीवावर उदार होऊन गाडी बाहेर उडी गेली. ते दोघं ट्रेनने पुढे निघून गेले आणि नैना अहो कुणी ढकललेला ट्रेन मधून? नाही हो, तिने स्वतःहून उडी घेतली. का अशी उडी घेतलीस तू? गाडी स्लो झाली होती आणि प्लॅटफॉर्म जवळ होता म्हणून वाचलीस. नाहीतर काय झालं असतं? मला तर वाटतं नक्कीच काय तर भानगड असणार. बिचारी किती लागले ना तिला. हीच काहीतरी डब्यात झालेलं दिसतंय. अहो बघा तिला. जाऊ द्या हो. मला वाटतं हे भलतंच प्रकरण आहे. अहो पोलीस आमची चौकशी करतील. त्यात ही एवढ्या रात्रीची वेळ. अहो सहानुभूती हिला मिळेल पण पोलीस आम्हाला लटकवतील ना. आम्ही जातो बाबा. नाहीतर काय, एवढ्या रात्री चांगल्या घरच्या पोरी एकट्याने प्रवास करतात का? मला तर वाटतं ही त्यातलीच आहे. काहीतरीच काय बोलताय? अहो ही ह्याच गावची आहे. मात्रेवाडीला पाहिलं होतं बऱ्याचदा हिला. अहो चांगल्या घरची मुलगी आहे. दिसत नाही बिचारीला. दिसत नसलं तरी घराला हातभार लावायला कामावर जाते रोज. तिला घरी न्यायला हवं. सोडा सोडा मला मला सोडा. मला जाऊ द्या. मला सोडा. मला जाऊ द्या. सोडा मला. जाऊ द्या मला. मला जाऊ द्या. अंध मुलीची छेड काढणारे नराधम कधी सापडणार?
सामाजिक संघटनांचा जळजळीत सवाल. अंध मुलीच्या आई वडिलांचा मीडियाशी बोलण्यास नकार. विनयभंग करणाऱ्यांचा शोध लागण्याची शक्यता धुसर. त्या नालायक माणसांना ना शिक्षा व्हायलाच पाहिजे. हो म्हणाली, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण ती मुलगी काय सांगू शकणार आहे त्या गुन्हेगारांबद्दल? ती बिचारी अंध आहे आणि तिने जे काही फेस केलंय, कसा होणार आहे तपास? तिचा आई बाप पण काय सांगायला तयार नाही. मीडियाला पण काही बातमी हाती लागली नसेल म्हणून या बातम्या कशा छोट्या छोट्या होत आल्या. आता बातमी बंद बी होती. ते म्हणजे कसं झालं माहिती का, ते यूज अँड थ्रो पेन असतात ना, तस ते लिहित असते तोपर्यंत लेखणी असते आणि त्याच्याची शाई संपली ना तर निरागसतात बोथट होत जाते बघा. म्हणजे हळूहळू लोक तिला विसरून जाणार आणि मग काय घडलं होतं हे कुणालाच आणि कधीच कळणार नाही. मनाली म्हणाली होती नैनाच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे कधीच कोणाला कळणार नाही, कारण त्या घटनेचा पाठपुरावाच करण्यात आला नव्हता. फक्त पोस्टमार्टम झालं होतं. पोस्टमार्टममुळे मरणाचं कारण कळतं, पण मरणाऱ्याच्या वेदना, त्याची तडफड नाही कळत. आणि नैनाच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं. तिच्या जखमा कोणालाच कळल्या नाही आणि त्यांच्यावर उपचारही नाही झाले. ते दोघे मात्र सगळं करून सवरून नामानिराळे राहिले. आणि नैना, तिचं काय झालं हे जाणून घेण्यात कोणाला इंटरेस्टच नव्हता. बंडू म्हणाला तसंच, त्या घटनेतला मसाला संपला होता, पण परिणाम नव्हते संपले. हो मालक, हो मला माहितीये 2 महिन्याचं भाडं थकलंय. अहो पण आमची नैना अजून त्यातून सावरली नाहीये हो. नाही अहो, ती आमच्या घरात कमवणारी एकटीच आहे. असं ऐकून घ्या मालक. अहो हो प्लीज. रिकाम्या हातानच परत आले. आधीची बाकी दिल्याशिवाय परत सामान देणार नाही असं म्हणाला वाणी. घर मालक सुद्धा भाड्यासाठी तगादा लावतायत. काय करायचं काही कळत नाही. अहो काय होते तुम्हाला? तुम्ही जरा आडवे पडा बघू. घरात पैशाची चणचण, त्यात माझं आजारपण, नयनाची ही अशी अवस्था. तुझ्या तुटपुंज्या पैशात कसं भागणार आपलं? नैना तर अजून त्या धक्क्यातून सावरलेलीच नाहीये. याचा विचार करून डोकं गरगरतंय माझं. नैना सुखरूप घरी परत आली हे काय कमी आहे का आपल्यासाठी? तुम्ही बसा, मी पाणी आणते. आज तुम्ही औषधही घेतलं नाहीयेत ना? हे घे. नकोय मला औषध. त्यापेक्षा नैनाच्या दुःखावर काही औषध मिळतं का बघ. तर मला विष आणून दे, संपून टाकतो सगळं आयुष्य. नाहीतरी आता काय उरलंय सगळं आपल्यात. हो काय? कोण आहे? कोण आहे ते? नैना का आलाय तुम्ही परत? जा जा इथून, जा जा, मला सोडा. तुम्ही मला त्रास देऊ नका. जा इथून. कोण आहे? मला सोडा. आले तर त्यांना जायला सांग इथून. नाही बाळा, इथे कोणी आलेलं नाहीये का राजा? नाही ते इथेच आपल्या घरात नपले. त्यांना जायला सांग इथून. नाही नाही ना, ते पुन्हा काही करणार नाही. आता आम्ही आहोत ना. विसरते आता आणि सावर स्वतःला. नाही ना, अगं
सावर स्वतःला सावर ग. अगं तुझी अशी अवस्था बघून हे सुद्धा औषध घेत नाही. अगं नेहमी मरणाच्या गोष्टी करतात ग. तू तरी सांग त्यांना औषध घ्यायला. अगं तूच आणलं होतंस ना त्यांच्यासाठी औषध तेव्हा. तर ते औषध घेऊन येत होते. त्या दिवशी मला उशीर झाला म्हणून माझी ट्रेन चुकली. ट्रेनमध्ये मी एकटीच होते आणि ते आले 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 मला सोडा सोडा मला नैना कामावर जाऊ शकत नव्हते, त्यामुळे तिच्या कुटुंबावर भयानक परिस्थिती आली होती आणि ती बिचारी त्या घटनेच्या ट्रॉमामधून बाहेरच येऊ शकत नव्हती. अगदी झोपेत सुद्धा तिथे विसरू शकत नव्हते. आणि त्या रात्री कोण आहे तुम्ही? बाबा अगं काय झालं तुला? सोडा मला काय झालं? मला घाबरली ही. अगं झोपेत दचकत होती, तिला धीर द्यायला गेलो तर ती मलाच घाबरते. सोडा मला बाळा. नाही ना अगं काय झालं सांग. सोडा मला जाऊ द्या. नाही मला जाऊ द्या. सोडा मला. आता हे सगळं मला कसं कळलं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, कारण ही केस तर प्रॉपरली पोलिसांकडेही गेली नव्हती, त्यामुळे माझ्यापर्यंत येणं शक्यच नव्हतं. पण मलाच तिच्याकडे जावं लागलं, कारण त्या दिवशी पेपरात आलेली बातमीच तशी भयंकर होती. हो शेटराव, साबणाचं पाणी काढून ठेवलं तेवढं घ्या. कशाला? नाही, हातासरशी लॅपटॉप पण धुवून काढा. गप्रे. काही दिवसांपूर्वी विनयभंग झालेल्या तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न. सिद्धेश्वर, त्या अंध मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. काय? देच बघू. काही दिवसांपूर्वी विनयभंग झालेल्या तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न. मनावरचा ताण असह्य होऊन केला आत्महत्येचा प्रयत्न. जुचंद्र प्रतिनिधी. सदर तरुणी जुचंद्र इथे राहणारी होती. ती डोळ्याने अंध होती. एक दिवस रात्री कामावरून घरी परतताना रात्री 11 नंतर अपंगांच्या डब्यात 2 इस्मांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्या धक्क्यातून ती सावरलेलीच नव्हती. काही काळ लोटल्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु घरातल्या योग्य वेळी पोहोचल्यामुळे तिचे प्राण वाचले. त्या दिवसापासून ती घराच्या बाहेरच न पडल्यामुळे तिची नोकरीही गेली होती. गेलेली नोकरी की समाजात झालेली बदनामी, यापैकी नेमक्या कोणत्या कारणामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मॅडम, मला एक कळणं झालंय, ही वंगाळ घटना घडून कितीतरी दिवस झाले, मग आता का तिने आत्महत्येचा प्रयत्न केला? मॅडम असं म्हणतात ना की काळ हा सगळ्या दुःखांवरचा इलाज आहे म्हणून, पण तिने असं का केलं असेल? मी सुद्धा तोच विचार करते. पण मॅडम, शर्मांचा मेसेज आलाय. त्यांनी विचारलं आजच्या मीटिंगचं काय करायचंय. आपले सगळे रिपोर्ट्स तयार आहेत, त्यांना मीटिंग डन आहे म्हणून सांगू? एक काम करा, तुम्ही तिघं मीटिंगला जा, मी त्या मुलीला भेटायला जाणार. काही झालं तरी तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे कळायलाच हवं. मग माझ्या एका पत्रकार मित्राकडून मी तिचा पत्ता मिळवला.
आधी गावभर झालं होतं, आता जगभर झालंय. पुरीची अवस्था बघवत नाही हो मला. नैनाचे आई बाबा तुम्हीच ना? हो. नैना कशी आहे आता? बरी आहे. पण तुम्हाला काय करायचंय? मला तिला भेटायचं होतं. कोण तुम्ही? का भेटायचंय? मला तिची विचारपूस करायची होती. तिची मनस्थिती कशी आहे आता? मगापासून एवढ्या चौकशा करताय तुम्ही? कोण आहात कोण तुम्ही? पेपरवाला की टीव्ही वाला? नाही, हे बघा मी. का सतवताय तुम्ही अजून माझ्या मुलीला? आता बस झालं. अहो ती तिच्या दुःखातून अजून सावरली सुद्धा नाहीये. कृपा करून जा तुम्ही इथून. नाही काकू, मी तिला त्रास द्यायला नाही आले. मी तिला मदत करायला, तिला सावरायला आले. हे माझं काय? अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. हे बघा मॅडम, आम्हाला कसलाही तपास करायचा नाही किंवा कोणाची मदतही नकोय आम्हाला. पण नैनाला मदतीची गरज आहे. ती इतकी खसले की तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. हे तिने का केलं हे कळायला नको का आपल्याला? की तिला आत्ताही कोणी त्रास देत आहे हे समजायला हवं ना. आणि जर तिला आत्ता कोणी त्रास देत असेल तर त्याला शिक्षाही व्हायला हवी. अजून कोण त्रास देणार आहे तिला? जो त्रास झालाय तो काय कमी आहे का? त्या रात्रीच्या आठवणीनेच तिला त्रास होतोय हो. नेमकं काय घडलं होतं त्या रात्री? हे बघा प्लीज मला सगळं सांगा. मी माझ्या परीने जेवढी जमेल तेवढी मदत करेन तिला. ते नेमकं काय घडलं तिच्याबद्दल हे आम्हालाही नीटसं कळलं नाही हो. पण ज्या दिवशी नाही ना कामाला जायला निघाली तेव्हा खूप आनंदात होती हो. आई येते का मी? अगं नाही ना तुझा डबा राहिला. आई आज ना येताना मी तुझ्यासाठी छान 2 साड्या घेऊन येते. अगं तर मला कशाला साड्या हव्यात? नाही, या बाबतीत मी तुझं काही एक ऐकणार नाही. तू पण ना अगं कशाला त्या साड्या बिड्या मला? अगं तुझ्या साड्या किती खराब झाल्यात आणि मी तुझं काही ऐकणार नाहीये. तुझ्यासाठी 2 साड्या आणणार म्हणजे आणणार. त्यापेक्षा नाही ना तू एक काम कर बाळा, तू तुझ्यासाठी 2 नवीन ड्रेस घे. अगं तू कामाला जातेस. बाबा तुम्ही तरी सांगा ना आईला. तुम्ही माय लेखी काय ते बघून घ्या. नाहीतर असं करा ना, तू तुझ्यासाठी एक ड्रेस घे आणि आईला एक साडी घे. नाही नाही, माझं आधीच ठरलंय. आईसाठी साडी. आणि तुमचं औषध पण संपलंय ना, ते पण आणते मी येताना. आणि हो, मला उशीर झाला तर काळजी करत बसू नका. हा येते मी. बर पण सावकाश ग, सांभाळून जा. हो नीट जा. हो आई. सावकाश ग. अहो तुम्ही आता काय बसलात चहा डोसा? चला उठा लवकर, आंघोळ करून घ्या. हो 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 हो. तेव्हा मला माहित नव्हतं ते साड्या आणणंच तिच्या आयुष्याचा घात करेल आणि ते निरोपाचं हसणं तिच्या आयुष्याचं शेवटचं हसू ठरेल. काकू
नयनाच्या चेहऱ्यावरचं तेच हास्य आपल्याला परत आणायचं. ते आता शक्य नाही. पण का शक्य नाहीये? अहो, नयना त्या भयानक प्रसंगातून अजून बाहेरच आलेली नाही. रात्री झोपेत सुद्धा त्याच भासात असते ती. बापाच्या प्रेमळ स्पर्शाने सुद्धा दचकते होती. हो, त्या दिवशी माझ्या नकळत स्वयंपाकघरातली सुरी घेऊन स्वतःच्या मनगटाची शीर कापली, स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होती. आधी सहानुभूती दाखवायला सुद्धा कोणी आलं नाही पुढे. पण आता तिने असं का केलं, पुन्हा तसं काही घडलं नाही ना, असे प्रश्न विचारून सारखं फंडावून सोडले आम्हाला. काही बातमीदारांनी तर जखमेवर मीठ चोळावं तसं नयनाचा विनयभंग झाला होता ना. तिला दिवस गेले आहेत का, असे घाणेरडे प्रश्न विचारले. अहो, नुसता विनयभंगच झाला. पण हे लोक ती गरोदर आहे का, पुन्हा तसं काही घडलंय का, अहो असं नाही नाही ते विचारतात हो हे लोक. मला एकदा तिला भेटू दे, एकदा तिच्याशी बोलू दे प्लीज. कुठे आहे ती? या रूम मध्ये आहे. पण गेल्या कित्येक रात्री ती झोपलेली नाही हो. डॉक्टरांनी काल तिला झोपेच्या गोळ्या दिल्या, त्या सुद्धा घेतल्या नाहीत. हे बघा स्मिता मॅडम, हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, तिला भेटून काही विचारू नका. तिला बरं वाटावं म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय, आणि तुम्ही तिला भेटून सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या करताय. काय गरज आहे? गरज आहे. तिच्या या सगळ्या आठवणी जर दडपून टाकल्या ना तर कदाचित पुन्हा ती जीव द्यायचा प्रयत्न करू शकते. मला तिला जगण्याची नवी उमेद द्यायची. प्लीज मला एक चान्स द्या. मला एकदा बोलू दे तिच्याशी प्लीज. शेवटी नयनाच्या आई बाबांनी मला नयनाला भेटायला परवानगी दिली. ती वेळ निर्वाणीची होती, परीक्षेची होती. कोणाच्याही नकळत अवेळी घेतलेल्या झोपेच्या गोळ्या नयनाच्या मेंदूला झोपायला सांगत होत्या, आणि पुन्हा तेच दुःस्वप्न पडू नये म्हणून तिचं मन मात्र तिला जागं राहायला लावत होतं. नयना जागृती आणि गुंगीच्या, जाणीव आणि भासाच्या, वर्तमान आणि भूतकाळाच्या सीमारेषेवर उभी होती. एक आधार तिला सावरूही शकत होता, आणि एक धक्का, एका धक्क्याने ती कोसळूही शकत होती. या सगळ्याची मला कल्पना होती, पण तिने जे काही केलं ते अनपेक्षित आणि धक्कादायक होतं. कोण आहे? कोण आहे इथे? नैना, कोण आहे? कोण आहे? जा इथून तुम्ही. जा नाही तर मी सोडणार नाही. सोडणार नाही. जा. नैना शांत हो. नैना जा इथून. ऐक मी जा इथून तुम्ही. मी तुला मदत करायला आले. अगं तुला त्रास द्यायला नाही आले. नैना ऐक माझं. ऐक हे बघ मी खासगी गुप्तहेर आहे. मी तुला मदत करायला आले. शांत हो. हे बघ तू सेफ आहेस. तू तुझ्या घरात आहेस. तू अगदी सेफ आहेस. इथे तुला कोणीही काही करणार नाही. आई बाबा आहेत तिथे बाहेर. मी आहे. तुला कोणीही काही करणार नाही. तू शांत हो. शांत हो. तुम्ही इथे कोणी पाठवलं? मला नकोय कोणताही खासगी गुप्तहेराची मदत. हे बघ मी फक्त खासगी गुप्तहेर म्हणून नाही. मी माणुसकीच्या नात्याने आले. तुला न्याय मिळवून द्यायला आले. तू मला तुझी मोठी बहीण समज. हा शांत हो.
आता अजिबात घाबरायचं नाही. शांत हो, शांत हो. शांत हो. तुझ्या मनातली भीती, तुझं दुःख, तुझे अश्रू सगळं बाहेर पडलं. मोकळी हो. काही वेळाने नैना या जगात तिच्या माणसात आली, पण ती पूर्णपणे सावरली नव्हती. ज्या कारणासाठी मी तिला भेटायला गेले तोच माझ्या मनातला पहिला प्रश्न होता की त्यानंतर असं काय घडलं. नैनाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला. नैना, मला सांग, तू जीव द्यायचा प्रयत्न का केलास. हे बघ, मी तुझी मनस्थिती समजू शकते. तुझ्या बाबतीत जे काही घडलंय ते खरंच खूप भयानक आहे, खूप दुर्दैवी. पण म्हणून देवाने दिलेलं हे आयुष्य संपवायला निघालीस तू. हो, कारण झोपेतही ते किळसवाणी स्पर्श माझा पाठलाग करतात, मला घेरून टाकतात. कोणाचा कुठलाही स्पर्श झाला ना तरी मला त्यांच्या स्पर्शाची आठवण होते. रात्र भीतीने झोप लागत नव्हती मला. असं वाटत होतं त्या रात्रीनंतर ना माझा आत्मविश्वास कोणीतरी मुळापासूनच उपटून टाकलाय. मला खूप भीती वाटत होती. कामाला जाणं तर अशक्यच होतं, पण घराबाहेरही पडता येत नव्हतं. दिसत नसलं ना तरी असं वाटत होतं की या जगाच्या सगळ्या नजरा माझ्यावरच रोखून आहेत. माझ्याबद्दल नाही नाही ते बोलतायत, हसतायत माझ्यावर. गुन्हा त्यांनी केला पण कैद मी झालीये. मी इथे अशी तडफडतीये आणि ते नीच सुखाने जगतायत. ते मला सहनच नाही झालं. म्हणून मी सगळं संपवून टाकायचा निर्णय घेतला. या लोकांची खोटी सहानुभूती नकोय मला. म्हणून जीव द्यायचा प्रयत्न केलास. नाही ना, अगं, तू गेल्यानंतर तुझ्यावर इतकं जीवापाड प्रेम करणाऱ्या तुझ्या आई वडिलांचं काय होतं त्याचाही विचार नाही केलास ना. आणि मुळात तू जीव दिल्यामुळे ते गुन्हेगार कायमचे सुटतील हा विचार कसा नाही केलास तू. त्याचा विचार करून मी काय करू. हो, त्या हलकटांचं साधं वर्णनही नाही करू शकत मी. कारण देवाने मला दृष्टीच नाही दिली. म्हणून मग आम्ही पोलीस कंप्लेंटही नाही केली. पण असं म्हणून कसं चालेल. तुझ्यावर अन्याय झाला आणि तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी. आपण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करायलाच हवा ना. कसा करणार प्रयत्न सांगा ना, कसा करणार. हो, ते माझ्या समोर येऊन जरी उभे राहिले ना तरी मला कळणार नाही की हे तेच आहेत. मग कसं ओळखणार त्या नराधमांना. नाही ना, आपण तुझ्या इच्छाशक्तीच्या बळावर ते कुठेही असले ना तरी त्यांना शोधून काढू शकतो. फक्त तू हिम्मत सोडू नकोस. आणि प्रयत्न कसे करायचे हे ठरवता येईल ना आपल्याला. पण त्यासाठी त्या रात्री काय काय घडलं ते अगदी डिटेल मध्ये मला सांग. किती वेळा आणि किती जणांना सांगू मी तेच. हो, तेच सांगताना मला पुन्हा पुन्हा किती यातना होत आहे ते कळत नाहीये का तुम्हाला. आणि काय सांगू, कोणी दिसत नसताना आपल्याला नको असलेले स्पर्श त्यांना हव्या त्या ठिकाणी होत आहेत हे सांगू का. काही दिसत नसताना त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होते हे सांगू. काय ऐकायचंय तुम्हाला, काय ऐकायचंय. एक हतबल अंध मुलगी काहीही दिसत नसताना त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याच प्रयत्नांमुळे ती आणखीन त्यांच्या तावडीत सापडत होती. किती भयंकर आहे ते सांगू का. बोला ना, बोला ना तुम्ही. बोला ना. बोलणं
पण जो त्यातून जातो, ज्याने सहन केलं ना त्यालाच ते कळतं. अनुभव आल्याशिवाय नाही कळणार. आणि तुम्हाला दृष्टी असणाऱ्यांना हा अनुभव कधीच नाही येणार. हे बघ, मला सगळं मान्य आहे. मी समजू नाही, शकते. मला कोणीच नाही समजू शकत. लोकांच्या किळसवाण्या स्पर्शापासून दूर होण्यासाठी मी ट्रेन मधून उडी मारली. पण आता असं वाटतंय की तेव्हाच मेले असते ना तर बरं झालं असतं. तू पुन्हा मरणाची गोष्ट केली. मग तुम्ही मला त्याबद्दलच का विचारताय? का सारख्या त्या डिटेल्स आठवायला सांगताय? नाही ना, मला तुला ते सगळं आठवायला हवंय, कारण तरच तू त्यांच्याबद्दल सांगू शकशील. आणि तू त्यांच्याबद्दल सांगितलं तर मी त्यांना शोधू शकेन, ते पकडले जातील, त्यांना शिक्षा होईल. आणि तरच या दुःस्वप्नांच्या आणि भासांच्या दुष्टचक्रातनं तुझी सुटका होईल. हे ना, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आणि प्रत्येक गोष्ट क्षण आणि क्षण मला व्यवस्थित सांग प्लीज. कसं सांगू? पण मला दिसतच नाही त्यांचा चेहरा, रंगरूप, मला काहीच माहित नाहीये. त्यांना कसं असतं ना, आपण जगाकडे 4 खिडक्यांमधून बघतो, जगाचा अनुभव घेतो. पण जेव्हा त्यापैकी एक खिडकी बंद होते ना, तेव्हा आपोआप उरलेल्या 3 खिडक्या मोठ्या होतात. म्हणजे मगाशी मी जेव्हा आत आले तेव्हा मी दरवाजा अगदी हलक्या हाताने लावला. मला दाराचा आवाज नाही ऐकू आला. म्हणजे माझ्यासाठी दाराचा आवाज झालाच नव्हता. पण मला ऐकू आला. कोण आहे? मला आवाजही ऐकू आला आणि तुमची येताना चाहूल पण लागली. एक्झॅक्टली. मी दाराच्या इतक्या जवळ असून सुद्धा मला दाराचा आवाज नाही आला. पण तू इतक्या लांब असून सुद्धा तुला दाराचा आवाज कसा आला? म्हणजे नाही ना, तुला दिसत नाही पण तुला स्पर्श कळतो, तुला गंध येतो, तुला खूप व्यवस्थित ऐकू येतो. तुझी ज्ञानेंद्रिय आमच्यापेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग आहे, खूप जास्त सक्षम.